विचार करा, हजारो किलोमीटर दूर इराणच्या आकाशात फुटणाऱ्या एका क्षेपणास्त्राचा आणि तुमच्या स्वयंपाकघरात न पेटणाऱ्या चुलीचा काय संबंध असू शकतो? अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या या विनाशकारी युद्धाला आता 2 आठवडे उलटले आहेत। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या या युद्धामुळे जगात सुमारे 10 दशलक्ष बॅरेल तेलाचे उत्पादन ठप्प झाले आहे। पण हे युद्ध केवळ वाळवंटात लढले जात नाहीये, तर या युद्धाचा धडा आता थेट आपल्या खानदेशातील घराघरात, हॉटेल्समध्ये आणि बाजार समित्यांमध्ये पोहोचले आहे। नमस्कार, मी अमोल पाटील आणि द खानदेश मंडेच्या विशेष माहितीपटात आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे हे आंतरराष्ट्रीय युद्ध आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करत आहे। जगाच्या नकाशावरील एका या अरुंद पट्ट्याकडे लक्ष द्या। याला म्हणतात स्ट्रेट ऑफ होर्मुझ। हा फक्त 21 मैलांचा सागरी मार्ग आहे, पण या एका मार्गातून जगातील सुमारे 20% कच्चे तेल आणि 29% LPG गॅस जगभर पोहोचतो। इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या मृत्यूनंतर इराणने हा सागरी मार्ग व्यावसायिक जहाजांसाठी जवळपास बंद केलेला आहे। ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या भीतीने जगातील विमा कंपन्यांनी जहाजांचा विमा देण्यास देखील नकार दिलेला आहे। परिणामी 750हून अधिक मालवाहू जहाजे समुद्रात अडकून पडलेली आहेत। याचा परिणाम काय झाला तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती $100 प्रति बॅरेलच्या पुढे गेलेल्या आहेत। जगाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी अमेरिका आणि इतर देशांना त्यांच्या राखीव साठ्यातून 40 कोटी बॅरेल्स तेल बाजारात आणावे लागले आहे। आता वळूया आपण आपल्या भारताकडे। भारत दरवर्षी सुमारे 31 दशलक्ष LPG गॅस वापरतो। यापैकी 60% जास्त गॅस आपण आयात करतो आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यातील 85 ते 90% गॅस होर्मुझच्या मार्गानेच भारतात येतो। पण भारताकडे फक्त 10 ते 30 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा आता उपलब्ध आहे। यामुळे देशात आणि महाराष्ट्रात गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात तब्बल 80%, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना त्यांच्या गरजेच्या फक्त 20% गॅस दिला जात आहे। देशातील अनेक शहरांमध्ये रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावरती आहेत। खानदेशातही परिस्थिती गंभीर आहे। जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये लग्नसराईच्या काळात केटरिंग व्यावसायिकांना काळ्या बाजारात 3000 रुपयापर्यंत सिलेंडर घ्यावे लागत आहेत। गॅस मिळत नसल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर इंडक्शन शेगड्या खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे। परिणामी अनेक ऑनलाईन आणि ऑफलाईन दुकानांमध्ये इंडक्शन कुकटॉप्स आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत। अडकलेले पीक खानदेशाच्या शेतकरी या युद्धाला फक्त स्वयंपाकघरावरच नाही तर खानदेशातील शेतकऱ्यांवरही याचा परिणाम झालेला आहे। जळगावची केळी आणि धुळ्याचा कांदा जगभरात प्रसिद्ध आहे, पण आज परिस्थिती अशी आहे की GNPT बंदरावर हजारो कंटेनर्स अडकून पडले आहेत। आखाती देशांकडे जाणारी जहाजे बंद असल्याने निर्यात पूर्णपणे ठप्प झालेली आहे। ज्या केळीच्या निर्यातीसाठी आधी $2000 वाहतूक खर्च लागायचा, तो आता $10,000 पर्यंत पोहोचलेला आहे। परिणामी देशांतर्गत बाजारात मालाची आवक वाढली आणि भाव नेमके कोसळले। 1800 रुपये खर्च असलेला कांदा आज 1000 रुपयावर विकला जात आहे। यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे। खतांच्या किमती वाढण्याचीही शक्यता आहे, कारण युरियाचा कच्चा मालही आखाती देशांकडून घेतला जातो। म्हणजेच एका बाजूला निसर्गाची उष्णतेची लाट आहे आणि दुसऱ्या बाजूला जागतिक युद्ध। खानदेशचा शेतकरी दुहेरी संकटात अडकलेला आहे। संकट मोठे असले तरी भारत सरकारने काही आपत्कालीन पावले देखील उचललेली आहेत। अत्यावश्यक वस्तू कायद्याचा वापर करून देशातील रिफायनरीजचा मिल्कचे उत्पादन कमी करून घरगुती LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। यामुळे काही दिवसात गॅस उत्पादनात सुमारे 28% वाढ झालेली आहे। याशिवाय भारताने रशियाकडून 30 दशलक्ष बॅरेल कच्चे तेल खरेदी केलेले आहे। मात्र ही फक्त तात्पुरती उपाययोजना आहे। याचा निष्कर्ष असा तर मंडळी, हे संकट फक्त TVवरील आंतरराष्ट्रीय बातम्यांपुरते मर्यादित नाही। जोपर्यंत आपण ऊर्जेसाठी परदेशी इंधनावर अवलंबून आहोत, तोपर्यंत मध्य पूर्वेतील कोणतीही देणगी आपल्या खानदेशातील चुलीची आग विझवू शकतो। हे युद्ध आपल्याला ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यायी ऊर्जेचा विचार करायला भाग पाडत आहे। आणि तुम्हाला काय वाटतं, या संकटाचा सामना करण्यासाठी आपण स्थानिक पातळीवर कोणती पावले उचलली पाहिजेत? आपले विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। अशाच सखोल आणि विश्लेषणात्मक माहितीसाठी पाहत राहा द खानदेश मंडे। धन्यवाद।